नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला पुन्हा एकदा आधाराशिवाय आरामात चालायचं आहे का? पण तुमचे पाय आणि गुडघे तुम्हाला योग्य साथ देत नाहीत का? रोजच्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी बाजारात थोडं चालून गेल्यावर तुम्हाला इतका थकवा येतो का की एक पाऊल टाकणंही कठीण होऊन बसतं? सकाळी उठल्याबरोबर तुमच्या पायांमध्ये वेदना, जडपणा किंवा ताठरपणा जाणवतो का? आणि तुमचा दिवस अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होऊन सुरू होतो का? आणि या समस्यांमुळे तुम्हाला मोकळेपणाने बसता येत नाही, उठता येत नाही किंवा तुमच्या नातवंडांसोबत खेळताही येत नाही का? तुमच्यासोबत असंही होतं का की थोडं चालल्यावरही तुमचा श्वास जलद होतो, हृदयाचे ठोके वाढतात आणि तुमच्या पायांमधील सगळी ताकद निघून गेल्यासारखं वाटतं? जर तुमच्यासोबत असं होत असेल तर याकडे केवळ वाढत्या वयामुळे होत आहे असं समजून दुर्लक्ष अजिबात करू नका. हे एक लक्षण असू शकतं की तुमच्या शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता आहे, ज्यामुळे तुमची हाडे आणि स्नायू हळूहळू कमकुवत होत आहेत. चांगली गोष्ट ही आहे की यावरचा उपाय महागड्या उपचारांमध्ये किंवा जड औषधांमध्ये लपलेला नाही. खरा उपाय तर वर्षानुवर्षे आपल्या रोजच्या स्वयंपाकघरामध्येच उपलब्ध आहे. आज मी तुमच्यासाठी 5 देशी सुपरफूड्स घेऊन आलेले आहे, जे लोखंडाप्रमाणे हाडे मजबूत करण्यास आणि स्नायूंची सूज, वेदना आणि ताठरपणा हळूहळू कमी करण्यास मदत करू शकतात. या 5 पदार्थांची नावे काय आहेत, ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते घेताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे सर्व तुम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे शिकाल. जर तुम्हाला पुन्हा थकवा, वेदनांशिवाय आणि पूर्ण आत्मविश्वासाने फिरायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ आणि केवळ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. कारण कुणास ठाऊक ही माहिती कोणाच्या तरी आयुष्यामध्ये मोठा बदल घडवून आणू शकते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहत आहात. मी तुमची प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते. चला आता या महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करूया. जेव्हा आपण हाडे मजबूत करण्याचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी आपल्याला आठवतं ते दूध, नाही का? पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान तिळाच्या दाण्यांमध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असतं. शास्त्रीयदृष्ट्या 100 ग्रॅम तिळाच्या दाण्यांमध्ये अंदाजे 1250 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. तर पूर्ण फॅट असलेल्या दुधातून फक्त अंदाजे 123 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. म्हणूनच ज्यांना लॅक्टोलजी ॲलर्जी आहे आणि दूध पिऊ शकत नाही त्यांच्यासाठी तिळाचे दाणे हे खूप फायदेशीर मानले जातात. कॅल्शियम व्यतिरिक्त तिळाच्या दाण्यांमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखी आवश्यक खनिजे देखील लक्षणीय प्रमाणामध्ये असतात. ही पोषक तत्वे एकत्रितपणे हाडांची घनता वाढवण्यास आणि हाडे कमकुवत व ठिसूळ होण्यापासून रोखण्यास मदत करतात, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. तिळाच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि आवश्यक फॅटी ॲसिड्स देखील चांगल्या प्रमाणामध्ये असतात, जे स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि पेटके कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. आता प्रश्न असा येतो की तिळाचं सेवन कसं करावं? तुम्ही दररोज सुमारे 15 ते 20 ग्रॅम भाजलेले तिळाचे दाणे सहज खाऊ शकता. शरीराला त्यातून मिळणारे संपूर्ण पोषण मिळावं यासाठी ते पूर्णपणे चावून खा. तुम्ही नाश्त्यासोबत, दुपारच्या जेवणानंतर सुमारे 1 तासाने किंवा संध्याकाळी तिळाचं सेवन करू शकता. हिवाळ्यामध्ये तिळाचे आणि गुळाचे लाडू खाणं अधिक फायदेशीर मानलं जातं. तिळाच्या बियांमधून कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळतं, तर गुळातून लोह मिळतं, ज्यामुळे रक्ताची कमतरता हळूहळू भरून काढण्यासही मदत होते. संपूर्ण हिवाळ्यामध्ये नियमितपणे तिळाचं सेवन नक्की करा. तीळ अल्कधर्मी मानले जातात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त आम्ल कमी होण्यास आणि वात संतुलित होण्यास मदत होते. वृद्धांसाठी तीळ हे एक नैसर्गिक औषध मानलं जातं. आता आपण आणखी एका महत्त्वाच्या घटकाबद्दल बोलूया, ज्याचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश केला पाहिजे. हा घटक आहे ते म्हणजे हळदीचं दूध, ज्याला आपण गोल्डन मिल्क असंही म्हणतो. विज्ञानानुसार हळदीची सर्वात मोठी ताकद तिच्या मुख्य घटकामध्ये म्हणजेच कर्क्युमिनमध्ये आहे, जे शक्तिशाली, दाहविरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. जसं आपलं वय वाढतं तसतसा शरीरातील जुनाट, दाह वाढतो, जे सांधेदुखी, संधिवात आणि ताठरपणाचं प्रमुख कारण आहे. कर्क्युमिन दाह निर्माण करणाऱ्या एन्झाईम्सना रोखून काम करतं. दुधातील कॅल्शियम हाडे मजबूत करतं आणि हळदीतील कर्क्युमिन त्यांना वेदना आणि दाहापासून वाचवण्यास मदत करतं. याचा अर्थ ते शरीरासाठी एक शक्तिशाली संरक्षक कवचाप्रमाणे काम करतं. हळदीचं दूध बनवण्यासाठी रात्री 1 ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कच्ची हळद देखील वापरू शकता. हे दूध अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यात 1 ते 2 चिमूट काळी मिरी घाला, कारण काळ्या मिरीमध्ये पायपेरिन कर्क्युमिन चे शोषण अनेक पटीने वाढवतं. जर तुम्हाला अनेक वर्षांपासून गुडघे आणि सांधेदुखीचा जुनाट त्रास असेल तर तुम्ही त्यात पाव चमचा सुंठ पावडर सुद्धा घालू शकता.
यामुळे रक्तदाब कमी होण्यास आणि वात संतुलित ठेवण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी हे दूध पिणं सर्वात फायदेशीर मानलं जातं. हे लक्षात ठेवा की ज्या लोकांना कमी रक्तदाब आहे त्यांनी हळदीचं दूध घेताना सावधगिरी बाळगावी, कारण हळदीमुळे रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो. ज्यांना पित्ताशयाचा त्रास आहे त्यांनी देखील हळद टाळावी, कारण त्यामुळे पित्ताचे उत्पादन वाढते. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे ती म्हणजे मोड आलेले चणे आणि मोड आलेले मूग, ज्यांना सामान्यतः स्प्राउट्स म्हणून ओळखलं जातं. प्राचीन काळापासून असे म्हटलं जातं की मोड आलेले चणे खाल्ल्याने शरीराला घोड्यासारखी ताकद मिळते आणि अशक्तपणा हळूहळू नाहीसा होतो. विज्ञान देखील हे मान्य करतं की मोड आलेले चणे आणि मूग हे प्रथिने आणि लोहाचं उत्कृष्ट स्रोत आहेत, जे विशेषतः वृद्धांमधील अशक्तपणा आणि ॲनिमियावर मात करण्यास मदत करतात. प्रथिने हे स्नायूंच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे थकवा कमी होतो आणि दीर्घकाळ शक्ती टिकून राहते. त्यातील लोह शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे संपूर्ण शरीरातील विशेषतः पायांमधील रक्ताभिसरण सुधारतं. जेव्हा रक्ताभिसरण सुधारतं तेव्हा पायांमध्ये मुंग्या येणं, बधिरता आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या हळूहळू कमी होतात. याच कारणामुळे भिजवलेले हरभरे आणि मूग मोड आणणे खूप फायदेशीर मानलं जातं. त्यांना मोड आणणं खूप सोपं आहे आणि त्यांचे पौष्टिक मूल्य अनेक पटीने वाढतं. आता प्रश्न असा आहे की सर्वात फायदेशीर परिणामांसाठी ते कसं तयार करावं आणि ते कसं खावं. मोड आलेले मूग, बारीक चिरलेला कांदा जो आहे, टोमॅटो, थोडासा लिंबाचा रस, थोडंसं काळं मीठ आणि काळी मिरी पूड घालून एकत्र करून एक साधं पण पौष्टिक सॅलड बनवा. तुम्ही हे सॅलड नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणानंतर सुमारे 1.5 ते 2 तासांनी खाऊ शकता. जर कोणाला पचनाच्या समस्या असतील किंवा त्यांची पचनशक्ती कमजोर असेल तर हे मोड हलके वाफवून किंवा उकळून तुम्ही खाऊ शकता. त्यांना उकडल्याने किंवा वाफवल्याने ते पचायला सोपे जातात आणि शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतात. यानंतर बदामाचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. बदामामध्ये कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम आणि आरोग्यदायी चरबी भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे शरीराला आतून मजबूत करण्यास आणि आरोग्यदायी बनवण्यास मदत करतात. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्र मिळून हाडे मजबूत करतात आणि स्नायूंच्या योग्य आकुंचनास मदत करतात, ज्यामुळे पायांचे पेटके लक्षणीयरित्या कमी होतात. बदामातील प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात, ज्यामुळे दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवत नाही. दररोज सुमारे 5 ते 6 भिजवलेले बदाम खाण्याची खात्री करा. जर वृद्ध व्यक्तींना बदाम व्यवस्थित चावता येत नसतील तर ते बदामाची पेस्ट बनवून ती एका ग्लास दुधामध्ये मिसळू शकता, जे शरीरासाठी एक उत्तम टॉनिक म्हणून काम करतं. यानंतर तुम्ही तुमच्या आहारामध्ये मेथीच्या बियांचा समावेश केला पाहिजे. आयुर्वेदामध्ये सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी मेथीच्या बियांना वरदान मानलं गेलं आहे. संशोधनामध्ये असंही दिसून आलं आहे की मेथीच्या बियांमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म सूज आणि वेदना कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. विशेषतः संधिवातासारख्या आजारांवरील संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की मेथीच्या बियांमुळे स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि स्नायू लवकर बरे होण्यास मदत होते. यामुळे स्नायूंचा थकवा कमी होतो आणि स्नायूंना पुन्हा ऊर्जा मिळते. हिवाळ्यामध्ये तुम्ही मेथीचे लाडू बनवून खाऊ शकता. तुम्ही मेथीचे कोंब किंवा मग भिजवलेले मेथीचे दाणे देखील खाऊ शकता. झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीचे दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवा. सकाळी उठल्यावर आधी ते मेथीचं पाणी प्या, नंतर उरलेले मेथीचे दाणे पूर्णपणे चावून खा. यामुळे केवळ तुमच्या सांध्यांना आणि स्नायूंनाच फायदा होणार नाही, तर तुमची पचनक्रिया आणि संपूर्ण पचनसंस्था देखील मजबूत होईल. खबरदारी म्हणून मेथीचे दाणे रक्तातील साखर आणि रक्तदाब दोन्ही कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे जे लोक आधीपासून मधुमेह किंवा रक्तदाबाची औषधे घेत आहेत त्यांनी मेथीचं सेवन विचारपूर्वक आणि सावधगिरीने करावं. गर्भवती महिलांनी देखील मेथीचे दाणे खाणं टाळावं, कारण ते उष्ण मानले जातात. या 5 आवश्यक पोषक तत्वांव्यतिरिक्त वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आहारामध्ये इतर अनेक फायदेशीर पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यापैकी पहिला आहे तो म्हणजे केळी आणि मनुका यांचं मिश्रण. केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं, जे स्नायूंचे पेटके कमी करण्यास मदत करतात. मनुकांमधील लोह अशक्तपणा कमी करण्यास मदत करतं. 15 ते 20 मनुका रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. नाश्त्यामध्ये भिजवलेल्या मनुकांसोबत 1 केळ चांगलं चावून खा. जर सकाळी तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर सुमारे 1.5 तासाने केळे आणि मनुका एकत्र खाऊ शकता. पुढचा उपयुक्त घटक आहे ते म्हणजे बीट, ज्याचा आहारामध्ये समावेश करणं खूप फायदेशीर मानलं जातं. बीट शरीरातील नायट्रिक ऑक्साईड उत्पादन वाढवतं, रक्तवाहिन्या रुंद करतं आणि रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे पायांमधील अशक्तपणा, जडपणा आणि मुंग्या येणं कमी होण्यास मदत होऊ शकते. अशा वेदनांसारख्या समस्यांपासून लक्षणीय आराम मिळू शकतो. तिसरा अतिरिक्त घटक म्हणजे अक्रोड. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात,
जे सांध्यांची सूज कमी करण्यास आणि वंगण टिकवून ठेवण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त देशी तूप आणि नारळाचं तेल दररोज मर्यादित प्रमाणामध्ये सेवन केलं गेलं पाहिजे, कारण ते सांध्यांना आतून गुळगुळीत आणि मजबूत ठेवण्यास मदत करतं. आता इतक्या पदार्थांमुळे घाबरण्याची किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही. हे सर्व पदार्थ दररोज एकत्र खाणं आवश्यक नाही. फक्त एक साधी यादी बनवा आणि ते एक एक करून तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. हे सर्व पदार्थ तुमचे सांधे, स्नायू, पाय आणि संपूर्ण शरीर आतून मजबूत, निरोगी आणि सक्रिय ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आता मी तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुम्ही एकतर पूर्णपणे टाळावेत किंवा लक्षणीयरित्या कमी करावेत. यापैकी पहिलं आहे ते म्हणजे तळलेले पदार्थ आणि जंक फूड. तुम्ही हे पदार्थ जितके कमी खाल तितके ते तुमच्या सांध्यांसाठी आणि स्नायूंसाठी चांगले असेल. या पदार्थांमध्ये तेल आणि ट्रान्स फॅट्स असतात जे शरीरातील सूज वाढवतात आणि जुनाट वेदना अधिक गंभीर करू शकतात. पांढरी साखर आणि पॅकेज केलेले ज्यूस पूर्णपणे टाळणं देखील उत्तम आहे. हे पदार्थ दाह वेगाने वाढवतात आणि सांधे व स्नायूंचं दुखणं अधिक गंभीर करू शकतात. अतिरिक्त मीठ खाणं टाळा, कारण जास्त मिठामुळे शरीरामध्ये पाणी साठून राहतं. यामुळे सूज वाढते, ज्यामुळे पायांमध्ये जडपणा आणि थकवा येतो. जर तुम्ही लाल मांस किंवा मग प्रक्रिया केलेले मांस खात असाल तर ते हळूहळू तुमच्या आहारामध्ये काढून टाका. या पदार्थांमध्ये असे घटक असतात जे सांध्यांमधील दाह वाढवतात, तो दीर्घकाळ टिकवून ठेवतात. म्हणून जर तुम्ही लाल मांस खात असाल तर आजच ते सोडण्याचा निर्णय घ्या, जेणेकरून तुमच्या सांध्यांना आणि स्नायूंना हळूहळू आराम मिळेल. आतापर्यंत तुम्ही काय खावं, काय टाळावं याची तुम्हाला चांगली समज आली असेल. पण विचारात घेण्यासारखा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर दीर्घकाळ टिकणारी ताकद तेव्हाच मिळते जेव्हा योग्य पोषण आणि शारीरिक हालचाल एकत्र केली जाते. एकत्रितपणे हे दोन्ही एकमेकांचे फायदे अनेक पटींनी वाढवतात. जर तुम्ही पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ खात असाल पण तुमचं शरीर अजिबात सक्रिय ठेवत नसाल तर तुम्हाला त्या पोषणाचा पूर्ण फायदा मिळू शकणार नाही. म्हणून चांगल्या आहारासोबत दररोज काही शारीरिक हालचालींचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. नियमितपणे चालण्याची सवय लावा. दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटे चालणं देखील पायांच्या स्नायूंसाठी आणि सांध्यांसाठी एक उत्तम व्यायाम मानला जातो. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हाडे नैसर्गिकरित्या मजबूत होतात. जेव्हा रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो तेव्हा स्नायूंची ताकद टिकून राहते आणि वेदना हळूहळू कमी होतात. म्हणूनच डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ दररोज थोडं चालण्याची शिफारस करतात. दिवसाची सुरुवात हलक्या स्ट्रेचिंगने करणं देखील खूप फायदेशीर मानलं जातं. यामुळे शरीरातील ताठरपणा हळूहळू कमी होतो, सांधे मोकळे होऊ लागतात, ज्यामुळे हालचाल करणं सोपं जातं. सकाळी उठल्यावर 2 ते 3 मिनिटे आपले हात, पाय आणि कंबर यांचे हलके स्ट्रेचिंग करा. यामुळे तुमचं शरीर दिवसभर तंदुरुस्त, चपळ आणि सक्रिय राहील. मला मनापासून आशा आहे की ही सर्व माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल. हे मुद्दे तुमच्या आहाराचा आणि दैनंदिन दिनचर्येचा नियमित भाग बनवा. थोड्याच काळामध्ये तुम्हाला तुमच्या आहारामध्ये, आरोग्यामध्ये लक्षणीय आणि सकारात्मक बदल दिसू लागतील. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत आणि वडीलधाऱ्यांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल आणि ते निरोगी, सशक्त, सक्रिय जीवन जगू शकतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या अधिक आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.